नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका अविश्वसनीय प्रवासाबद्दल. 2014 पासून 2025 पर्यंत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला एक नवीन दिशा दिली. 11 वर्षांमध्ये त्यांनी देशाचा राजकीय आणि आर्थिक नकाशा कसा बदलला हे आपण आज जाणून घेऊया. 11 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षाचा समारोप केला. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी सबका साथ सबका विकास या घोषणेसह आपला प्रवास सुरू केला. त्यांचा हा संकल्प होता गोरगरीब, तरुण, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचणे आणि हे त्यांनी खरंच साध्य केलं आहे. चला त्यांच्या या 11 वर्षाच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. 2014 पासून 52 कोटींहून अधिक जनधन खात्यांमुळे प्रत्येक कुटुंबाला बँकेत पैसे जमा करता येतात. 4 कोटीहून अधिक घरं पीएम आवास योजनेतून बांधली गेली, तर उज्ज्वला योजनेतून 10.33 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळाले. जल जीवन मिशनने 15.6 कोटी कुटुंबांना नळातून पाणी दिले आणि पीएम गरीब कल्याण अन्न योजनेतून 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळाले. ही जगातील सर्वात मोठी कल्याण योजना आहे. दारिद्र्याला दूर करण्यासाठी 43.8 लाख कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यात जमा झाले. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेतून 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 23.7 लाख कोटी रुपये मिळाले. तसेच महिलांना सशक्त करण्यासाठी उज्ज्वला, जल जीवन आणि स्वच्छ भारत या योजनांनी त्यांचं जीवन बदललं. 10.33 कोटी गॅस कनेक्शन आणि 15.6 कोटी नळ जोडण्यामुळे यांमुळे महिलांना वेळ आणि आरोग्य मिळाले. नारी शक्ती वंदन कायद्याने लोकसभेत आणि राज्य विधानसभेत 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. सुकन्या समृद्धी योजनेत 4.2 कोटी मुलींचे खाते उघडले गेले. तरुणांसाठी पीएम कौशल्य विकास योजनेत 1.6 कोटींहून अधिकांना प्रशिक्षण दिले गेले. स्टार्टअप इंडियाने 1.6 लाख स्टार्टअप तयार केले, ज्याने 17.6 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. आयआयटीत महिलांचे प्रमाण 8% 20% गेले. हे खरंच अभिमानास्पद आहे मंडळी. तसेच भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. 2025 ते 26 मध्ये जीडीपी वाढ 6.3% ते 6.8% राहील असा अंदाज आहे. 2014 मध्ये 91,287 किमी असलेले राष्ट्रीय महामार्ग 2025 मध्ये 1,46,204 किमीवर पोहोचले, म्हणजे 60% वाढ. मेट्रो रेल्वे 248 किमीवरून 1,013 किमीवर गेली आणि विमानतळांची संख्या 74 वरून 160 वर पोहोचली. डिजिटल पेमेंट मध्ये भारत आघाडीवर आहे. 2025 मध्ये 1,830 कोटी युपीआय व्यवहार झाले. हे सगळं शक्य झालं पीएम गती शक्ती आणि डिजिटल भारत योजनेमुळे. तसेच पर्यावरणासाठी मोठी कामगिरी. 142 कोटी वृक्ष लागवड, 25% जंगलांचा विस्तार आणि सौर ऊर्जेत 3,645% वाढ. हे सगळं भारताला हिरव्या भविष्यासाठी घेऊन गेले. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये सुद्धा क्रांती झाली. संरक्षण बजेट 2.3 लाख कोटींपासून 6.81 लाख कोटींवर गेले आणि 75% खरेदी आता स्वदेशी आहे. आर्टिकल 370 काढून टाकण्याने काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली, तर दहशतवादी हल्ले 70% कमी झाले. मित्रांनो, हे 11 वर्ष फक्त आकडेवारी नाही बरं का, तर प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात बदलाची गाथा आहे. पंतप्रधान मोदी यांनी गरिबाला घर, शेतकऱ्याला आधार, महिलांना सन्मान, तरुणांना संधी आणि 2014 ते 2025 हा प्रवास भारताला नव्या उंचीवर नेणार आहे. चला या प्रगतीत आपणही सहभागी व्हावं आणि नवीन भारताचं स्वप्न साकार करावं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि झापक झुपूक या आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.